संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि हत्येच्या दिवशी आरोपीला संतोष देशमुख यांचे लोकेशन सांगणारा सिद्धार्थ सोनवणे या तिघांची 14 दिवसांची पोलीस कोठडी आज संपत आहे। तर प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे याची 12 दिवसांची पोलीस कोठडी संपत आहे आणि या सर्वांना बीड येथील जिल्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। देशमुख हत्या प्रकरणात आजपर्यंत काय चौकशी आणि तपास झाला याबाबत युक्तिवाद होईल आणि त्यानंतर न्यायालय आपला निर्णय देईल। कुणी काय आरोप केले मला माहिती नाही, परंतु सीआयडी, एसआयटी हे सगळ्या ज्या यंत्रणा ज्यांच्यावर ही चौकशीची जबाबदारी दिलेली आहे ते चौकशी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी करावी, कुणाच्याही दबावाला बळी पडू नये अशा स्पष्ट सूचना त्यांना आहेत। आता वेगवेगळे लोक वेगवेगळी माहिती देतात, ती माहिती दिल्यानंतर एसआयटीने आणि सीआयडीनं किंवा जे न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी होणार आहे त्यांनी पण त्या सगळ्या गोष्टीची दखल घेऊन चौकशी ते करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।